नमस्कार. जागतिक महिला दिन आत्ता आलेला आहे. त्यानिमित्त काही ओळी अशा डोक्यात विचार करून गेल्या. ती आणि वर्तमानपत्र. जे वर्तमानपत्र जगाची माहिती देत होतं ते कागदाचा मोठा तुकडा झालाय. काल जे घराबाहेरील जग दाखवत होतं ते रद्दी बनून घरातच राहिले. कालपर्यंत ज्याला वाचायची आतुरता असायची त्याला आज जणू नजर लागलीये. कालपर्यंत ज्याला वाचायची आतुरता असायची त्याला आज जणू नजर लागलीये. वाचायला हातात घ्यावं तर एकाच ओळीत सगळ्याचा सार देऊन कोपऱ्यात बसून राहिलाय. म्हणूनच काल जे वर्तमानपत्र घराबाहेरील जग दाखवत होतं ते आज फक्त रद्दी बनून घरातच राहिलंय. पूर्वी बातम्या वाचल्या की जग कळायचं. पूर्वी बातम्या वाचल्या की जग कळायचं. आज जग कळालं म्हणून ते हातातच नाही घ्यायचं. पूर्वी सगळ्या स्तरावरच्या बातम्या मिळायच्या पण आज फक्त तिच्याच बातम्या असतात. म्हणूनच कालपर्यंत जे वर्तमानपत्र घराबाहेरील जग दाखवत होतं ते आज फक्त रद्दी बनून घरातच राहिलंय. आज वर्तमानपत्रामधले रकाने वाढले. आज वर्तमानपत्रांमधले रकाने वाढले पण त्या रकान्यांमध्ये झळकते फक्त ती. अपहरण, अत्याचार, बलात्कार येतात अशा बातम्या आणि हरवून टाकतात सगळी नाती. म्हणूनच ते आज फक्त रद्दी बनून घरातच राहिलंय. आज प्रत्येक वर्तमानपत्र गुंग आहे घडत्या घडामोडींवर आपली पोळी भाजून घेण्यात. आज प्रत्येक वर्तमानपत्र गुंग आहे घडत्या घडामोडींवर आपली पोळी भाजून घेण्यात. या सगळ्यात तिचा होतोय लिलाव. पण हे सगळं येणार कोणाच्या लक्षात? म्हणूनच ते आज फक्त रद्दी बनून घरातच राहिलंय. खरंच आज मिळतोय का तिला न्याय? खरंच आज मिळतोय का तिला न्याय असं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. म्हणूनच म्हणावंसं वाटतं कालपर्यंत जे वर्तमानपत्र घराबाहेरील जग दाखवत होतं ते आज रद्दी बनून घरातच राहिलंय. ते आज फक्त रद्दी बनून घरातच राहिलंय.